नमस्कार मित्रांनो, मी उत्कर्षा। आजच्या व्हिडिओमध्ये मी माझी फार्मा जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बी फार्मपासून ते माझा फार्मा जॉबपर्यंतचा हा छोटासा प्रवास आहे। मी 2025मध्ये बी फार्म कंप्लीट केलं। 12वी नंतर अनेक करिअर ऑप्शन्स होते, पण मी फार्मा फील्ड निवडली कारण हेल्थकेअर सेक्टरमध्ये काम करून लोकांच्या आरोग्यासाठी योगदान द्यायचं होतं। बी फार्मच्या या प्रवासामध्ये फार्माकोव्हिजिलन्स, फार्मास्युटिकल ॲनालिसिस आणि क्वालिटी रिलेटेड सब्जेक्ट शिकायला मिळाले। कॉलेजमध्ये थेअरीसोबत प्रॅक्टिकल नॉलेज देखील मिळालं। सुरुवातीला काही गोष्टी कठीण वाटू लागल्या, पण हळूहळू नवीन गोष्टी शिकत गेले। ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर माझ्यासमोर एक नवीन चॅलेंज होतं, फार्मा इंडस्ट्रीमध्ये एक चांगली सुरुवात करणे। फ्रेशर असल्यामुळे खूप जॉब सर्च केले, इंटरव्ह्यूज दिले, नवीन स्किल शिकायला सुरुवात केली। इंटरव्ह्यू देताना कॉन्फिडन्स वाढला, स्वतःमध्ये सुधारणा केली। शेवटी फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची संधी मिळाली। आज मी QA म्हणजेच क्वालिटी अश्युरन्समध्ये काम करते। QAमध्ये काम करत असताना डॉक्युमेंटेशन, SOPs, QMS, चेंज कंट्रोल, BMR, PPR यांसारख्या अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत। सुरुवातीला सगळं नवीन वाटू लागले, पण प्रत्येक दिवस मला काही ना काही नवीन शिकवत होता। फार्मा फील्डमध्ये क्वालिटी हा खूप महत्त्व आहे, कारण आपण बनवत असलेली मेडिसिन ही पेशंटची सेफ्टीशी जोडलेली असते। बी फार्मनंतर करिअर करण्यासाठी QA, QC, रेग्युलेटरी अफेअरन्स, कोव्हिजिलन्स, क्लिनिकल रिसर्च असे अनेक ऑप्शन्स आहेत। योग्य नॉलेज आणि योग्य स्किल डेव्हलप केल्यानंतर फार्मा फील्डमध्ये नक्कीच चांगली ग्रोथ मिळू शकते। माझा फ्रेशरसाठी एक चांगला सल्ला आहे, सुरुवातीला चॅलेंजेस येतात, पण हार मानू नका। नवीन गोष्टी शिका, तुमचे स्किल्स इम्प्रूव्ह करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा। ही होती माझी छोटीशी जर्नी। जर तुम्हाला फार्मा करिअर किंवा फील्ड आणि माझ्या पुढच्या जर्नीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।